नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताईंनी ट्विटरवर ट्विट करून दिली आहे. आता कोणत्या बहिणींना हा हप्ता मिळणार आणि कोणाला मिळणार नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. येथे त्यांनी ट्विट करून काय म्हटलंय पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. उद्यापासून म्हणजे आजपासून, कारण हे ट्विट जे आहे ते काल केलं गेलंय. पुढे त्यांनी काय म्हटलंय, लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. त्यानंतर त्यांनी येथे खाली महत्वाची माहिती काय दिली पहा. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे व ही क्रांती अशीच सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladkibahin.maharashtra.government.in या संकेतस्थळावर ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. आता कोणत्या बहिणींना 16वा व 17वा हप्ता मिळेल ते आपण पुढे पाहूया. तर येथे पाहू शकता, जर 18 नोव्हेंबर अगोदर वितरण झाले तर आता ट्विटवर म्हटल्याप्रमाणे 4, 5 आणि 6 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यावर आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर हा निधी तुम्हाला प्राप्त होईल. आता कोणाला मिळेल तर ज्यांना 15वा हप्ता मिळाला आहे, 2 ज्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे आणि 3 स्टेटस अप्रूव्ड आहे. तर या सर्व बहिणींच्या खात्यावर जरी तुमचं ई-KYC नसेल तरी सुद्धा तुम्हाला 16वा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये नक्कीच मिळेल. तुम्हाला याबाबत अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. तत्पूर्वी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तो जय हिंद, जय महाराष्ट्र.